नमस्कार. आज आपण टिफिनसाठी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट अशी भरली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे आपल्याला वांगी साफ करून घ्यायची आहे. तर जो वांग्यांवरती देठाचा भाग आहे तो थोडाफार कट करून घ्यायचा आहे आणि देठाला जर काही काटे वगैरे असतील तर ती आपल्याला सुरीने खडून काढायची आहे. त्यानंतर बाजारामध्ये वांगी निवडायची कशी, तर या पद्धतीने वांग्यांना बोटाने दाबून बघायचं आहे. ती जर आपल्याला मऊसूत लागलेली असेल तर त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. मऊसूत लागलेली वांगी आपल्याला घ्यायची आहे आणि एखादी वांगी जर बोटाने दाबल्याबरोबर कडक लागत असतील तर त्यामध्ये बियांचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे तशी वांगी आपल्याला निवडायची नाहीयेत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सुरीने खडून देठाचा भाग साफ करून घ्यायचा आहे. देठाचा भाग साफ करून झाल्यानंतर आपल्याला सर्व वांगी चिरून घ्यायची आहेत. तर वांगी चिरताना ते आपल्याला अधिकच्या फुलीमध्ये चिरून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण वांग्यांमध्ये सारण भरतो तर ते आतपर्यंत शिजण्यासाठी आणि चारही बाजूने एकसारखी वाफ येण्यासाठी आपल्याला या पद्धतीने सर्व वांगी चिरून घ्यायची आहे. वांगी चिरून झाल्यानंतर आपल्याला ती आतमध्ये चेक करून घ्यायचं आहे. जर आतमध्ये वांग्यांमध्ये कुठे कीड असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर वांगी चिरून झाल्यानंतर त्यांना आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर ही वांगी आपल्याला कुकरला 1 शिटी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहेत. तर सकाळच्या घाईगर्दीमध्ये टिफिनला देण्यासाठी आपल्याला झटपट भाज्या बनवायच्या असतात आणि वांगी जर तुम्ही वाफेवरती शिजवायला घेत असाल तर कधी-कधी वेळ लागतो. म्हणून झटपट होण्यासाठी आपण कुकरला 1 शिटी होईपर्यंत वांगी शिजवून घेणार आहे. वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीचं सारण तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर हे 3 ते 4 लोकांचं प्रमाण सांगत आहे. तुम्ही व्यक्तीनुसार शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 1 छोट्या लसणाचा कांदा सोलून घालायचा आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालतं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला धणे जिरे पावडर घालायची आहे आणि याची जाड बारीक अशी मिक्सरला भरड तयार करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर या सारणामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. सर्व सारणामध्ये कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे सारण आता वांग्यामध्ये भरण्यासाठी तयार झालेलं आहे. तर इथे कुकरची 1 शिटी घेऊन मी वांगी शिजवून घेतलेली आहेत. 1 शिटी घेऊन त्यांना बाहेर काढून थंड करून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 1 शिटी होईपर्यंतच वांगी शिजवून घ्यायची आहेत आणि त्यांना थंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त वांगी आपल्याला शिजवून घ्यायची नाहीयेत. वांगी थंड झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये सारण भरून घ्यायचं आहे. कधी-कधी वाफेवरती वांगी शिजण्यासाठी वेळ लागतो आणि सकाळी घाईगर्दीमध्ये आपल्याला झटपट भाजी बनवायची असते. तर भरली वांगी बनवत असाल तर या पद्धतीने वांगी 1 शिटी होईपर्यंत शिजवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून फोडणी द्या. अगदी झटपट आणि लवकर होते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व वांग्यांमध्ये सारण भरून तयार झालेलं आहे आणि राहिलेलं सारण आपण भाजीमध्ये सर्वात शेवटी घालायचं आहे. त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतरच आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर सारण भरलेली सर्व वांगी आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहेत. तर इथे वांगी आपण कुकरला आधीच शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ परतण्याची गरज नाहीये. तर वांगी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला राहिलेलं सारण घालायचं आहे आणि सारण सुद्धा आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ सारण परतलं गेलेलं असेल तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते. म्हणून इथे मी अगदी 2 मिनिटांसाठी सारण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे भाजीमध्ये वाफ छान तयार होते म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे.
त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला अगदी छान अशी वाफ तयार झालेली आहे आणि भाजीमधलं सर्व पाणी आटलं गेलेलं आहे. तर इथे झटपट आणि सोप्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा म्हणजे मी टाकलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.